कप पूर्ण भरून इथे मी मैदा घेते। आपण कोणताही जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा एखादं माप घेताना कोणत्याही एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं, म्हणजे सर्व प्रमाण एकदम परफेक्ट येतं। मैद्यामध्येच आता आपण 1 टेबलस्पून इतका रवा घेणार आहोत। इथे मी बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल तर मिक्सरला जाड रवा थोडासा फिरवून घेतला तरी चालेल, किंवा रवा स्किप केला तरी देखील चालेल। तसेच ह्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते। आता हे सर्व पिठामध्ये आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। पीठ एकत्र करून झाले आता त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहोत। तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर पिठामध्ये ते घालायचं। सुरुवातीला आपण तूप आहे ते चमचीने मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला ते हाताने चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे। तूप पिठाला चांगलं चोळून घेतल्यामुळे चिरोटे आहेत ते खुसखुशीत होतात। अशा प्रकारे पिठाला तूप चोळून घेतल्यानंतर अशी पिठाची मूठ वळली पाहिजे। अशी मूठ वळली की समजायचं की आपलं पीठ परफेक्ट तयार आहे। आता थोडं थोडं आपण पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। आपल्याला थोडं घट्टच पीठ मळायचं आहे, एकदम सैल पीठ देखील मळायचं नाही आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया। तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे। आता हे पीठ आपण 1 ते 1.5 तासासाठी असं झाकून ठेवूया, कारण त्यामध्ये आपण रवा घातला। जर का तुम्ही रवा नाही घातला तर तुम्ही लगेचच त्याचे चिरोटे बनवायला घेऊ शकता। तूप आणि कॉर्नफ्लॉवर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण जे पीठ मळून घेतले त्याचे एकसारखे गोळे करून घेऊया। अशा प्रकारे मोठ्या प्लेटवर एक पोळी ठेवून घ्यायची आणि आपण जो साठा बनवून घेतला त्यातला पाव चमची इतका साठा आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने पोळीला लावून घ्यायचा आहे। कडेपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे। साठा पूर्ण पोळीला व्यवस्थित लावून झाला। आता आपण ह्यावर दुसरी पोळी व्यवस्थित ठेवून घेऊया। थोडा अजून डार्क कलर ह्यावर स्प्रेड केला तरी देखील चालेल।